नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सकाळची सुरुवात. आज व्हिडिओसाठी केलेली आहे. अगदी छान सकाळचं असं वातावरण, सुंदर अशी सकाळ आणि छान तो गार वारा येणारा, कारण खूप गरम होतो. त्याच्यानंतर छान असं पक्ष्यांचा आवाज येतो म्हणून 2 मिनटं बाहेर उभी राहिली. त्यानंतर यश बघा, यश आता दूध वगैरे पिऊन घेतं आहे आणि थोडंसं त्याला नाश्ता बिस्किट वगैरे काहीतरी खाण्यासाठी देते मी त्याला. तो आता स्कूलमध्ये चालला आहे आणि छान मी त्याच्यासाठी आता छान लंच बॉक्स बनवणार आहे. त्यासाठी सकाळी सकाळी ते म्हटलं चला भेंडीची भाजी अगदी मस्त अशी बनवणार आहे आणि आज दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत म्हणजे दुपारपर्यंतचं शेअर करणार आहे आणि मस्त अशी भाजीसुद्धा बनवणार आहे स्पेशल आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सकाळचा हा यशच्या लंच बॉक्स मी काय बनवला होता, तर त्याच्यासाठी छान अशी भेंडीची भाजी बनवली होती. अगदी मस्त टेस्टी, चटपटीत आणि क्रिस्पी अशी झाली होती. तर कढईमध्ये सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं, जिरं टाकलं, त्यानंतर लसूण बारीक कट करून घेतलेला होता तो टाकून घेतला. छान त्याला थोडासा ब्राऊन करून घ्यायचा. नाही तर मग तुम्ही थोडासा ठेचूनसुद्धा घेऊ शकता. थोडासा जाडसर ठेचून घ्यायचा आहे, तो टाकायचा आहे. आणि मस्त भेंडी रात्रीच कट करून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये ठेवायची. जास्त चिकट वगैरे नाही होत. भेंडी जेव्हा तुम्हाला बनवायची असेल ना, तर आदल्या दिवशी कट करून ठेवायची आणि रात्री बनवायची असेल तर सकाळी तुम्ही कट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. त्याच्याने अगदी छान अशी भेंडीची भाजी तयार होते, चिकट वगैरे होत नाही ती. तर मी सुद्धा अशाच पद्धतीने करत असते. मस्त अशी मिक्स करून घेतलं. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि लिंबूचा रस टाकून घेतला, अर्ध्या लिंबूचा रस, कारण भेंडी चिकट वगैरे नाही होत, छान अशी मोकळी मोकळी होते. तर आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असेच ठेवून द्यायचं आणि नंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही भेंडी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि कुठेही चिकट आणि चिवट वगैरे झालेली नाही आहे. त्यानंतर थोडीशी, अगदी जास्त हळद नाही टाकायची. तुम्ही जर हिरवी मिरची यूज करणार असेल तर अगदी चिमूटभर हळद घ्यायची आहे, पण मी ते लाल मिरची पावडरच टाकून घेणार आहे आणि चवीनुसार घ्यायची आहे. तुम्ही लाल मिरची पावडर किती खाता. थोडासा गरम मसाला अगदी टेस्ट म्हणून. त्यानंतर धणा पावडर टाकून घेतलेली आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा, अगदी छोटा चमचा आहे. आणि छानपैकी मॅगी मसाला याच्यात टाकून घेतलेला आहे. ते सिक्रेट मसाला आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. मॅगी मसाल्याने छान अशी टेस्ट येते आणि मुलांना खूप आवडत असते. तर मग भेंडीची भाजी अगदी पूर्ण फिनिश करून येतं लंच बॉक्समधून ते. तर मॅगी मसाला टाकून घेतला. अशा पद्धतीने सगळे मसाले टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचे 1 ते 2 मिनटं. त्यानंतर टोमॅटो कट करून घेतला होता एक, तो टाकून घेतलेला आहे. अगदी बारीक कट करून घ्यायचा आणि टाकायचा आणि थोडा वेळ अजून परतून घ्यायची भाजी. 2 ते 3 मिनटापर्यंत वाफवून घ्यायची, पण झाकण नाही ठेवायचं भेंडीच्या भाजीवर कधीच, तिला अशीच होऊ द्यायची. आणि त्यानंतर थोडंसं असं मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घेणार आहे मी इथे शेंगदाण्याचं कूट. अगदी 2 ते 3 चमचे जाड जाड असं कूट करून घ्यायचं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतलं, 1 मिनटं परतून घेतली. त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. आता इतकी टेस्टी अशी भेंडीची भाजी कोणीही नाही म्हणणार नाही खाण्यासाठी. मुलं अगदी पूर्ण फिनिश करून येतात लंच बॉक्समध्ये म्हणजे दिली की. तर पोटभरीचाही पदार्थ होतो आणि छान मुलांसाठी हेल्दी आहे. तर चपाती बनवून घेतली होती, चपाती आणि ही भेंडीची भाजी आता यशला लंच बॉक्समध्ये पॅक करून दिलेली आहे आणि तो गेला आहे स्कूलमध्ये. त्यानंतर मग रुटीन चालू होतं आपलं, अजून घरातली कामं, मग आंघोळ वगैरे झाली. त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे आणि सकाळची ही कामं. सकाळी उठल्यापासून कामं चालू होतात. मग त्यानंतर घरातली कामं आणि घरातली कामं करत करत पूर्ण दिवस कुठे निघून जातो कळतच नाही आणि तोपर्यंत स्वयंपाक म्हणजे जेवणाचं बनवण्याची तयारीसुद्धा होऊन जात असते. तर अशा पद्धतीने हा टाईम जात असतो. सकाळचं झाड पूस वगैरे करणं, सगळं पुसून वगैरे इतकी हवा येते ना, तर सगळं आवरतच राहावं लागतं. त्यानंतर म्हटलं चला जेवणाची तयारी वगैरे करून घेऊया. पीठ वगैरे भिजून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि छान आज खूप दिवसानंतर छान असा फणस भेटला होता. तर म्हटलं चला छान अशी
चमचमीत मस्त अशी फणसाची भाजी बनवूया आणि विचार केला, म्हटलं चला मस्त अशी. आणि फणस घेऊन आलेली होती काल मार्केटला गेली तेव्हा. तर अगदी छान असं फणस होतं, छान कट करून दिलं होतं त्यांनी. तर फ्रीजमध्ये ठेवलं. म्हटलं रात्री तर आता काही आपण इतकी अशी चमचमीत छान भाजी वगैरे मसाल्याची नसतेच, रात्रीचं जेवण थोडंसं हलकं असतं म्हणून म्हटलं मग सकाळी बनवूया. आता फणस कट करायला घेतलेला आहे. तो थोडा पेपर लावून रॅप करून दिला होता ना, त्यामुळे त्याला थोडासा पेपर चिटकलेला आहे. तर तो मी आता काढून घेणार आहे सुरीच्या मदतीने. त्यानंतर याला कट करून घेणार आहे. कट करण्याआधी तो थोडंसं असं चिकट होतं. म्हटलं चला विसरली, मग परत आठवलं. मग मी हाताला तेल वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर फणसला कट करून घेतलेला आहे. ऑलरेडी त्यांनी छान सोलून वगैरे दिलेलंच होतं. आणि जास्त न आणता जेवढी आपल्याला भाजी बनवायची आहे, हिची कोरडी भाजीसुद्धा अगदी छान लागते. कोरडी तुम्ही बनवू शकता आणि मी बनवलेली आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाजी बनवू शकता. मस्त टेस्टी अशी लागते. तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे, हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हे बघा, आता हाताला थोडं तेल लावून घेते. तो पेपर लागला आहे तो सुद्धा काढून घेणार आहे. तर या पद्धतीने त्याचे पीस करून घ्यायचे आहे आणि जो बीचा भाग दिसतोय ना मधला, तो काढून घ्यायचा आहे, बियांचा भाग. आणि त्याच्यामध्ये जो थोडंसं असं कडक पेपरसारखं असतं ना, ते काढून घ्यायचं आहे. आणि बिया काढून घेतल्या होत्या मीने. बियासुद्धा छान शिजून जातात. तर बियांवरची जी साल असते ना, ती काढून घ्यायची. आणि ती काढून त्याच्यानंतर त्या बियांचे 2 भाग करून त्यालासुद्धा अगदी छान बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे आहे. आणि ते सुद्धा आपण शिजण्यासाठी फणसासोबत टाकून द्यायचे कुकरमध्ये. अगदी छान त्या बियासुद्धा छान शिजून जातात आणि भाजीमध्ये मिक्स होतं, म्हणजे छान लागतात टेस्टी. कोणी कोणी वेगळं त्याला स्टीम करून म्हणजे बाफून वगैरे घेतं बिया आणि ते असंही खातात. कोणी मीठ लावून वगैरे, कधी मग भाजीत जास्त करून टाकतात, बघितलेलं आहे मी. मी काही जास्त फणसाची भाजी वगैरे बनवत नाही, पण 1-2दा बनवली होती तर आवडली होती सगळ्यांना. मग आता बनवली मी परत. खूप म्हणजे कधीचीच बनवली होती, त्याच्यानंतर आता बनवत आहे. कधीची इच्छाच होती आणायची मार्केटमधून, ते आणलं आणि अशा पद्धतीने छान कट करून घेतलेलं आहे. आता याला कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून देणार आहे मी. अगदी म्हणजे 1 ते 2 विसल आपल्याला इथे करून घ्यायचे आहे. 2 विसल मी इथे करून घेणार आहे. म्हणजे छान अगदी त्याच्यामधलं जे असतं ना, मधलं भाग, तो थोडा कडक असतो, तो छानपैकी शिजून जातो 2 विसलमध्ये. तर पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये. त्यानंतर फणस जे होतं कट करून घेतलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलं आणि ते सुद्धा मी याच्यात पाण्यामध्ये कुकरमध्ये टाकून घेणार आहे. तर हे अर्धा किलो फणस आहे. तर एवढंच झालं. म्हटलं सुक्की भाजी अगदी थोडीशी होऊन जाईल, म्हणून मग मी सुक्की भाजी वगैरे काही केली नाही. मग छानपैकी म्हटलं रश्श्याची भाजी, थोडी ग्रेव्ही असलेली भाजी असली ना, तर मग छान पोट भरून खाता येते. तर मग तशी बनवून घेतलेली आहे. सुकी भाजीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, चवीनुसार म्हणण्यापेक्षा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडी हळद टाकून घ्यायची आणि आता याचे 2 विसल करून घ्यायचे आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून 2 विसल करून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी आपली भाजी तयार होणार आहे, शिजून जाते. त्यानंतर मसाल्याचं वाटण बनवायचं आहे, त्याची तयारी करून घेत आहे मी इथे. कांदे कट करून घेतले, त्यानंतर थोडंसं खोबरं कट करून घेतलं होतं, अद्रक लसूण अशा पद्धतीने ताटामध्ये घेऊन घेतलेला आहे. त्यानंतर तवा ठेवला, त्यावर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन, म्हणजे जास्त डार्क पण नाही करायचा, आपली मसाल्याची करतो त्याप्रमाणे थोडासा असा ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा, परतून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा 2 विसल करून घेतलेले आहे. आपले फणससुद्धा छान असं शिजून गेलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि असं हळद वगैरे टाकूनच तुम्ही याच्यात शिजवून घ्यायचं आहे. आणि याच्यात तुम्हाला जर आवडत असेल ना, तर आता शिजताना थोडंसं कोकम टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा अगदी छान मस्त शिजून आणि त्याचा पूर्ण अर्क उतरून जातो शिजताना. तर अशा पद्धतीने इथे कांदा भाजून काढून घेतलेला आहे. त्यानंतर खोबरं घेतलं होतं, खोबरंसुद्धा भाजून घेतलं, बारीक बारीक पीस करून घेतले होते. तुम्ही याला किसून घेतलं तरीही चालेल. खोबऱ्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे तव्यावर. तर आता हे खोबरं, कांदा आणि खोबरं आणि लसूण आणि अद्रक पेस्ट बनवून त्यामध्ये कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकूनसुद्धा आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे.
तर इथे मिक्सर काढलं, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये खोबरं, सगळ्यात आधी खोबरं थोडंसं कट करून घेतलेले आहेत ना पीस, आणि त्यामुळे मग त्याला आधी पहिले फिरवून घेणार आहे मी, कारण खोबरं बारीक व्हायला थोडंसं टाईम लागतो, म्हणून ओल्या याच्यात कांदा नंतर परतून घेणार आहे मी. आणि अद्रक आणि लसूण खोबऱ्यासोबतच थोडंसं बारीक करून घेते आधी, त्यानंतर मी ते कांदा वगैरे टाकून घेणार आहे. असं बारीक केलं ना तर खोबरं छान बारीक होतं, नाही तर मग थोडेसे त्याचे जाड जाड कण वगैरे राहून जातात. मग आता त्याच्यामध्ये मी जो कांदा परतून घेतलेला होता तो टाकून घेते. त्यानंतर जो थोडासा कढीपत्त्याचे 2-4 पानं, त्यानंतर मग कोथिंबीर आहे, कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर अशी, जर तुमच्याकडे असेल तर. आता कोथिंबीर सध्या महाग झालेली आहे, तर थोडीशी कोथिंबीर होती, अर्धी मी नंतर टाकणार आहे आणि अर्धी आता टाकणार आहे वाटताना, कारण टाकली ना तर वाटताना त्याचा टेस्ट खूप छान असा येतो. तर असं टाकून मी आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान परतून म्हणजे बारीक करून घेणार आहे. आणि त्यानंतर भाजी बनवायला गॅसवर घेणार आहे. मसाला अशा पद्धतीने वाटून घ्यायचा आहे, तो साईडला ठेवायचा. आणि कढई घेतलेली आहे गॅसवर, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. 3 पळ्या 3 ते 4 पळ्या तेल टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला, तो परतून घेतला. आणि तेज पण टाकून घेतलेले आहे, त्याचा फ्लेवरसुद्धा छान उतरतो, तो परतून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा कट करून घेतला होता थोडासा लांब लांब, 2 कांदे, तो सुद्धा आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. खूप छान लागतो, असा ब्राऊन चांगला होऊ द्यायचा. आणि जे मसाल्याचं वाटण होतं ना ते टाकून घ्यायचं आणि भाजी मस्त अशी परतून घ्यायची आहे. इतका छान असा सुगंध सुटलेला आहे ना मसाल्याचा. त्याच्यामध्ये गरम मसाले आपले टाकण्याआधीच इतका छान मसाल्याचं वाटण झालं होतं ना, त्याचा मस्त सुगंध येत होता. आणि आता चवीनुसार गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार, 2 ते 3 चमचे. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची, तीसुद्धा 2 ते 3 चमचे बरोबरीने टाकून घ्यायची. आणि धणा पावडर टाकून घेतलेली आहे 2 चमचे. आणि थोडंसं मला लाल मिरची पावडर कमी वाटली म्हणून अजून टाकून घेतलेली आहे. आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ते तेलामध्ये, छान मसाल्यामध्ये. आणि थोडा वेळ छान परतून घेतलं, 2 ते 3 मिनटं. जे मसाल्याचं भांडं होतं त्याच्यात मसाला लागलेला होता, म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि ते मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि अजून स्लो फ्लेम करून मसाला अगदी मस्त परतून घ्यायचा आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं. त्याला छान तेल सुटतं तोपर्यंत परतून घेतलेलं आहे थोडा वेळ, 5 मिनटं तरी म्हणता येईल. त्यानंतर जे फणस स्टीम करून घेतलं होतं, म्हणजे बाफून घेतलेलं आहे, ते आता काढून इथे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जे आपण फणस शिजवून घेतलं आहे ना तेच पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे. दुसरं पाणी जर तुम्हाला जास्तीचं वरून लागलं तर तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं सगळं. आणि इथे कोथिंबीर वगैरे टाकून घेत आहे चवीनुसार. अजून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, आधी मीठ टाकलेलं असतं आपण, म्हणून चवीनुसार मीठ टाकून म्हणजे बघायचं आहे किती लागणार आहे ते. आणि थोडा वेळ उकळवून घेतली चांगली तिला. त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. मस्त अशी भाजी तयार झाली. आता जेवणाची तयारी करायला घेतली मग लगेचच. तर आता बघा डिशमध्ये वाढून घेत आहे मी ते भाजी. अगदी मस्त असा सुगंध तिचा मस्त घरामध्ये पसरला होता. खूप टेस्टी आणि चविष्ट अशी भाजी झाली होती, बघताच खावीशी अशी वाटणारी. चिकन मटनसुद्धा तुमच्या याच्यापुढे फिकं पडणार आहे, इतकी टेस्टी अशी भाजी झाली होती. चिकन मटनसुद्धा विसरून जाल तुम्ही ही भाजी खाल तर. नक्की ट्राय करून बघा अशी भाजी. ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता सकाळचा माझा. तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.